हाय, गुड मॉर्निंग. खूप दिवसानंतर ब्लॉग स्टार्ट करतो. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पूर्ण माझं दिवसाचं रुटीन, श्रियांबद्दलही सगळं काही. आणि सो स्टे ट्यून. छान असा व्ह्यू एन्जॉय करून मी चहा पिते आहे. आणि काय होतं ना, तर आपण स्वतःला आपल्याला टाईम देत नाही. ॲक्च्युली ते देणंसुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं असं मला वाटतं. खूप जास्त चहा वगैरे पित नाही ॲक्च्युली, बट आत्ता थोडीशी सवय लागली आहे आणि ती मला मोडायची आहे. डेली ब्लॉग्समध्ये तुम्हाला सुद्धा काय काय बघायला आवडेल हे पण मला सांगा नक्की. हाय श्रीयू, काय खातोय तू? श्रियांचा ब्रेकफास्ट इकडे चालू आहे आणि तो खातोय चपाती. त्याला नुसती चपाती खायची होती. हॅलो. सो आता लंचची तयारी करूयात. आणि लंचमध्ये मी आज बनवते आहे मेथीचा थेपला. मेथी स्वच्छ धुवून वॉश करून घेतलेली आहे आणि याचा थेपला मी बनवते आहे. तो मी सोबतच काहीतरी सोबत बनवूया. सगळ्यात पहिलं आपल्याला एक छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे कोथिंबीरीची देठ घेतलेली आहे, लसूण घेतला आहे, आलं घेतलं आहे, मिरच्या घेतल्यात 2-3 आणि जिरे घेतलेले. आता मिरच्या वगैरे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तिखट कमी जास्त करू शकता. आणि हे सगळं छान असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि खूप छान फ्लेवर येतो थेपल्याला. इथे मेथी मी अशी छान कापून घेतली आहे. तुम्हाला जर कापायची नसेल तर तुम्ही डिरेक्टलीसुद्धा टाकू शकता. पण श्रियान खातो, त्याला ती खूपच मोठी मोठी लागते, म्हणून मग मी इथे छान अशी बारीक त्याला चिरून घेतलेली आहे. सो ही मेथी, भरपूर अशी मेथी. आणि थेपल्यामध्ये ना तुम्ही कुठल्या पण भाज्या घालू शकता. म्हणजे मुलं जी भाज्या खात नाही ना, ती पण थेपला बोलू शकता, त्याला पराठा बोलू शकता. सो मी असंच बनवत असते श्रियांसाठी वेगवेगळ्या प्रकारचं. आणि यामध्ये मी हे मिरचीचं आपण जी पेस्ट वाटून घेतली होती, मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबिरीची, सो ती पेस्ट मी यामध्ये टाकली आहे. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. श्रियान आता व्यवस्थित तिखट खातो म्हणून आम्ही प्रत्येक गोष्टीत तिखट टाकतो. त्यानंतर मी इथे टाकते आहे धना पावडर. छान असा फ्लेवर येतो त्याने. थोडीशी हळद टाकते आहे आणि हलकशी काश्मीरी लाल मिरची टाकते आहे कलरसाठी. त्यानंतर मी इथे थोडासा गरम मसाला टाकते आहे. हा ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मी ह्याच्यात ॲड करते, मला आवडती त्याची टेस्ट. त्यानंतर मी इथे तीळ ॲड करते आहे. छान असे तीळ भरपूर घालायचे. आणि मग इथे जाणार आहे डाळीचं पीठ. आता मी इथे डाळीचं पीठ घेतलं आहे तुमच्या अकॉर्डिंग. आता हे जे मी बनवते ह्याच्यात एक 10 थेपले बनतील आरामात, त्यामुळे मग मी एवढे क्वांटिटीमध्ये टाकते आहे. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही थोडं कमी जास्त टाकू शकता. आणि इथे मी टाकते आहे गव्हाचं पीठ, थोडं थोडं टाकते आणि मग एकदा त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये जाणार आहे मीठ, थोडंसं तूप. हे ना छान टेस्ट येते आणि पराठेसुद्धा असे छान मऊसूद होतात. त्या मी यामध्ये टाकते आहे दही. हे घरी बनवलेलं दही आहे. आमच्याकडे सगळे दही खातात आणि खूप बघू शकता किती क्रीमी दही झालं आहे. सो बऱ्याच जणांना दही लावायचा सुद्धा खूप एक टेन्शन असतं किंवा बऱ्याच जणांना जमत नाही. सो कमेंट्समध्ये मला सांगा, मी तुम्हाला एकदम मस्त ट्रिक सांगते दही लावायची. यात मी पाणी टाकून घेते आहे, म्हणजे ते सगळं जे मिरची लसूणचं असेल ते त्यासोबत येईल. आणि पाणी याच्यात खूप लागत नाही, जसं आपण चपातीच्या पिठाला पीठ मळतो तसं, कारण यामध्ये ऑलरेडी दही आणि तूप गेलेलं आहे. सो आधी मी हे कंबाईन करून घेते आहे मसाल्यांसोबत, म्हणजे आवश्यकतेनुसारच आपल्याला पाणी टाकता येईल यामध्ये. हे असे पराठे किंवा मग थेपला वगैरे असं तुम्ही ट्राय केले ना, मुलं आवडीने खातात ॲक्च्युली, आणि सवय पण लागते मुलांना सगळं खाण्याची. आता हे पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. तुम्ही घरी मुलांच्या लंचमध्ये काय काय बनवता ते पण मला कमेंट्समध्ये सांगा. मला करून बघायला नक्की आवडतील त्यासुद्धा. बऱ्याच जणांना असं वाटतं की मेथीमुळे ते कडवट होत असेल,
पण असं होत नाही. आम्ही तर म्हणजे आमच्या ज्या शेतात आहे त्यामध्येच मेथी टाकतो, तर ती छान अशी छोटी छोटी मेथी आली ना की मग ती काढून घेतो आणि मग अशा गोष्टी बनवायला ती छान लागते, चवीला सुद्धा छान. मी मेथीची पुरीची रेसिपीसुद्धा माझ्या इंस्टाग्रामवर शेअर केलेली आहे, सो ती सुद्धा नक्की एकदा चेक करा प्रोफाईल. त्यात तुम्हाला भरपूर अशा रेसिपीज मिळतील. श्रेयान जसा लहान होता त्याला मी काय काय करून खाऊ घालायचे त्याच्या आयडियाजसुद्धा मिळतील. सो बऱ्याच जणांना असं वाटतं की ताई तुमचे डेली ब्लॉग्स येत नाही आहेत किंवा मग आम्हाला आवडत आहेत. खूप छान कमेंट्स येतात DMsमध्ये इंस्टाग्रामला. सो खूप छान वाटतं की तुम्हाला ॲक्च्युली आवडतं ह्या सगळ्या गोष्टी बघायला असं म्हणून. आणि आता मी नक्की ट्राय करेल सगळ्या रेसिपीज किंवा मग श्रेयांचं आमचं डेली रुटीन शेअर करायचं. काय होतं, बऱ्याचदा मॅनेज होतं, बऱ्याचदा मॅनेज नाही होत. आणि मला डेली ब्लॉग्सची एवढी सवय नाही आहे ॲक्च्युली खरं सांगायचं तर. मला इंस्टाग्रामच्या रील्स बनवायला काही नाही वाटत किंवा यूट्यूब शॉर्ट्स बनवायला नाही वाटत, पण डेली लाईफचं सगळं रुटीन शेअर करायचं इट्स क्वाईट टफ. सो हा झाला आहे आपला मस्त असा गोळा मळून आणि आता हा मी रेस्टसाठी ठेवते आहे थोड्या वेळ. ॲक्च्युली ना परवा आमच्याकडे खूप जास्त पाऊस झाला आणि त्यात इतक्या सगळ्या कैऱ्या पडल्या. मग ते पप्पा घेऊन आले कैऱ्या आणि म्हटलं चला आता त्याचं थोडंसं लोणचं करावं. अशा धुवून घेतल्यात आणि मग त्याला मस्त पुसून घेतलं. आता ह्याच्या आपण छान अशा स्लाइस करून घेऊया. कैरी एकदम मस्त आहे. हे असे बारीक बारीक स्लाइस करू. आता ही सुरी लोखंडाची आहे म्हणून याला थोडंसं काळसरपणा आलं आहे, बट दॅट्स ओके. हे असं स्ट्रिप्समधलं लोणचं ना मला खूप आवडतं खायला. मी छान अशा ह्याच्या बारीक बारीक स्लाइस करून घ्यायच्या. तुमच्याकडे जर स्लायसर असेल ना तर त्याने पण तुम्ही करू शकता. इथे कैरी आली आहे, मी इकडे नाही होणार, सो मी ह्या साईडने करून घेते. आणि ना तुम्ही आता जर तुमच्याकडे पण सीझनमध्ये कैऱ्या वगैरे पडल्या असेल गावाकडे तर ह्याची आमचूर पावडर पण करून घेऊ शकता. खूप छान होते ह्याची आमचूर पावडरसुद्धा. सो आता आपण अशा स्लाइसेस कट केल्या होत्या त्या मी आता एकावर एक ठेवते आहे आणि ह्याच्या उभ्या स्लाइसेस कट करते. हां, सो आपल्याला अशा प्रकारच्या काही स्टेप्स मिळतील. मला हे खूप आवडतं खायला, छान लागतं, थोड्या वेगळ्या टाईपचं. बारीक छान असं कट करून घ्यायचे. याचं लोणचं म्हणजे असं काही खूप मसाले नाही टाकायचे त्यात, बेसिक लोणचं आपल्याला करायचं. हे बघा मी इथे छान अशा याच्या स्लाइस इथे छान अशा मस्त बारीक बारीक कापून घेतलेल्या आहेत. आणि हे ना दिसायला पण खूप छान दिसतं. कैरी घरात सगळ्यांना आवडते अशी आंबट गोड. सो ही आहे आणि मी टाकते आहे हळद, काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकते आहे म्हणजे कलर पण छान येईल आणि ती तिखटसुद्धा लागणार नाही. आता यामध्ये टाकते आहे मी मीठ आणि पिठी साखर. पिठी साखरेने खूप छान टेस्ट येते अशी आंबट गोड, त्यामुळे ती पिठी साखर टाकली आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यामुळे ह्याला हळूहळू पाणी सुटेल. छान अशी मिक्स झाली आहे आणि ह्याला मी आता वरनं फोडणी देणार आहे. ह्याला मी छान असं लावून घेतलं आहे सगळीकडनं आणि ह्याला मस्त अशी जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि हिंगाची आपण फोडणी देऊयात. असं सुद्धा खायला खूप छान लागतं वरण भातासोबत वगैरे. तर ज्यांना फोडणी आवडत नाही ते अशी सुद्धा कैरी खाऊ शकता, खूप सुंदर लागतं. आता यामध्ये आपण फोडणी टाकूयात. तर मी तेल छान गरम करून घेतले, त्यामध्ये टाकते आहे मोहरी, जिरे आणि हिंग आणि ही छान फोडणी अशी आपल्या कैरीवर जाईल. खूप टेस्टी लागते ही खायला, सो नक्की ट्राय करून बघा. त्याला आता छान मिक्स करून घेऊया आणि ही फ्रीजमध्ये ठेवली तर 3-4 दिवस आरामात राहते. बाहेर ठेवली तर 1 दिवसात पाणी सुटतं, म्हणजे त्याला टिकायला तशी टिकते. श्रेयांला खायला देऊया का श्रेयान? त्यानंतर आईंनी मस्त असे थेपले बनवले गरम गरम आणि मी याला छान असं तूप लावून भाजून घेतलं.
जेव्हा कधी पण आम्ही असं प्रवासात वगैरे जातो ना, तेव्हा आम्ही हे नक्की घेऊन जातो, कारण हे टिकतात छान असे 2-3 दिवस. आणि ह्याला छान पातळ लाटायचं आणि मस्त तूप लावून खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. आणि हे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता, एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता, किंवा मग लोणचं वगैरे सोबत नक्की ट्राय करा. कोण आहे तुझी शोनूबाई? कसं म्हणतो तू? स्वयंपाक बनवून झालाय. आता मी ओटा क्लीन करून घेतलीये फास्ट मध्ये. मला नंतर खूप कंटाळा येतो ओटा क्लीन करायचा. आपले थेपले मस्त असे रेडी झालेले आहेत आणि हे छान एकदम पातळसर. मी इथे घेतलं आहे दही सोबत खूप छान टेस्ट लागते याची. हिचं बनवलेलं लोणचं, हे घेतली आहे थोडीशी काकडी, मस्त असे थेपले. सो हा आहे माझा लंच. आणि श्रेयांसुद्धा तेच खाणार आहे, आईसुद्धा तेच खाणार आहे. तर मी ट्राय करून बघते आहे. खूप सॉफ्ट झालं आणि दह्यासोबत. आपण श्रियांला विचारूयात की येस दही सोबत काकडी. आम्ही झालोय नंगू पंगू. आम्ही खेळत होतो पाणी. हॅलो एव्हरीवन. कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. संध्याकाळ, आई आणि श्रियान फिरायला चाललेत. बाय बाय. मी जमेल तसा श्रियांसोबत वेळ घालवायचा प्रयत्न करतो. संध्याकाळी सगळे त्याच्यासोबत खेळतात जेव्हा सगळे निवांत घरी असतात.
आम्ही मस्त अशी गाडी खेळतोय, पप्पा, श्रियान आणि आजी आणि मी. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला आज नक्की सांगा.